शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. उद्या ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे आणि या मुलाखतीचा नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संजय राऊतांनी घेतलेली ही मुलाखत आणि त्याचा तिसरा हा प्रोमो. या मुलाखतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. जवानांची हत्या जी आहे ती आपल्या हद्दीत घुसून चीनने केले, हा चिंतेचा विषय आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते. सत्तेचा दर्फ एकदा तुमच्या डोक्यात किंवा माझ्या डोक्यात गेला किंवा अशा प्रकारच्या गोष्टी होत. प्रियंका गांधी यांना राहत्या घरातून मोदी सरकारने बाहेर काढलं. शूद्रपणाचे राजकारण, शूद्रपणाचं. कारण ममता बॅनर्जींचा आरोप नेहमी असतो आणि अशा अनेक नेते असतील की मोदी सरकार आमच्याशी कायम सुडानं वागतं. त्यांची अशी कायम तक्रार असते की समन्वयाचा अभाव आहे. उद्धव ठाकरेंची कामाची पद्धत ही सेनेच्या कामाची पद्धत. BJPच्या हातात सरकार चालवून देणं हे सेनेच्या हिताचं नाही. मी स्वतः त्या पार्लमेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की आम्ही राज्यामध्ये सेंटर ऑफ पॉवर ही एकच असली पाहिजे. आजच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला आपण काय सल्ला द्या? ठाकरे सरकारचं भविष्य काय? अर्थातच या मुलाखतीची खूप उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. उद्या या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित होणार आहे. यानंतर महत्त्वाची बातमी आहे. एक देशभरातल्या कोरोनाबाधितांची आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात तब्बल 26,506 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 475 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता 7,93,000 गेला आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, खरोखर हे खूप घाबरवणारी, काळजी वाटणारी ही गोष्ट आहे. टेस्टिंगचं प्रमाण वाढत आहे, पण तरी सुद्धा ही जी आकडेवारी आहे ही नक्कीच काळजी वाढवणारी आहे. बरोबर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जी माहिती दिलेली आहे लोकांची धडकी वाढवणारी आहे. कारण की जवळपास 8 लाखाच्या जवळपास भारतातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचलेली आहे. या घडीला 7,93,000च्या जवळपास आपल्याकडे देशामध्ये कोरोना रुग्ण आहेत आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर 4,95,513 रुग्ण जे आहेत ते आतापर्यंत झाले आहेत. आतापर्यंत 21,604 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर गेल्या 24 तासामध्ये आतापर्यंत ही सर्वाधिक आकडेवारी जी आहे ती 26,506 हे नवीन रुग्ण आढळले गेल्या 24 तासामध्ये. आणि गेल्या 24 तासाचा केतकी उल्लेख केला तर 475 लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. पण महत्वाचं म्हणजे रुग्ण बरे होण्याचा जो दर आहे तो 62% आहे. याचा अर्थ असा होतो की ज्यांना कोरोना होतोय ते लवकर बरे देखील होत आहे. एकीकडे चाचणीची संख्या देखील वाढवली जात आहे. दररोज 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त चाचण्या होत आहे आणि कुठेतरी चाचणीच्या माध्यमातून कोरोनाची लढाई जिंकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. देशामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहे. जर बघितलं 5 राज्यांमध्ये सगळ्याचीच रुग्ण आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. महाराष्ट्रात जर बघितलं गेल्या 24 तासामध्ये 6,875 रुग्ण आढळलेले आहेत आणि महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहेत. 219 मृत्यू ही गेल्या 24 तासात झालेली आहे. त्यामुळे या 5 राज्याची आकडेवारी कशी नियंत्रणात आणता येईल यासाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार या सगळ्यांसोबत विस्ताराने चर्चा होत आहे. आणि या संदर्भाने काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटाची बैठक देखील डॉक्टर हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात झाली आणि त्यांनी राज्य सरकारांना अतिरिक्त मदत करण्याचा देखील निर्णय घेतलाय. त्यामुळे आता पाहूया की ही संख्या कशी कमी होते म्हणून. केतकी. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. पण देशभरातले सगळे अपडेट्स आपण दिवसभर प्रशांतकडून घेतच राहणार. त्यानंतर एक ब्रेक घेतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे खासगी लॅब्सला सुद्धा अँटीजेन चाचणी करू द्या अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. अँटीजेन चाचण्या जर अधिक झाल्या तर लवकर निदान होईल असं डॉक्टर भोंडवे यांनी म्हटलेलं आहे. अर्थातच आपल्याला माहिती आहे अँटीजेन चाचणीमुळे अवघ्या काही तासामध्ये निकाल येतो. त्यामुळे लवकरात लवकर निदान होतं कोरोनाचं आणि उपचारसुद्धा त्या दृष्टीने लगेचच सुरू करता येतात, ज्याच्यामुळे मृत्यूदर कमी होतोय. सध्या केवळ 48 लॅब्स अशा अँटीजेन चाचण्या करू शकतायत. जर खासगी लॅब्सना परवानगी दिली तर 5,000 लॅब्समध्ये चाचण्या होतील, ज्यामुळे बाधितांचं लवकर निदान होईल आणि संसर्ग पसरायला आळा बसेल असं मत डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलंय.
खाजगी क्षेत्रातील फक्त 48 लॅबोरेटरीज अशा आहेत की ज्या NABL ॲक्रेडिटेड आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. पण त्याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः 5,000 पॅथॉलॉजिस्ट आहेत की जे ज्यांना मान्यताप्रत पदव्युत्तर प्रमाण आहे आणि त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहेत. पण ह्या डॉक्टरांना या टेस्ट करता येणार नाही आहेत आणि त्यामुळं इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याची अशी एक विनंती आहे. आम्ही असा अर्ज ICMRकडे आणि महाराष्ट्र सरकारकडे केलेला आहे की ह्या टेस्टिंगसाठी सर्व पदवीधारक पॅथॉलॉजिस्टना आणि मायक्रोबायोलॉजिस्टना याची परवानगी द्यावी. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. अद्वैत, खूप महत्त्वाची ही मागणी आहे. पुण्यामध्ये आत्ता साधारण किती लॅब्समध्ये अशा प्रकारची अँटीजेन चाचणी होते आणि जर सर्व खाजगी लॅब्सनाही परवानगी दिली तर किती फरक पडू शकतो? तिथे आपण जर बघितलं तर मुंबई पुणे महापालिकांना ही परवानगी देण्यात आली. महापालिकेचं नायडू रुग्णालय असेल किंवा सह्याद्री सारखं रुग्णालय असेल, ससून असेल, इथं या चाचण्या सुरू आहेत. मात्र निश्चितपणे अख्खी जर आपण महाराष्ट्रामधली संख्या बघितली, सरकारी प्रयोगशाळा असतील आणि ज्या काही निवडक खाजगी लॅब, तर ती संख्या काही फार मोठी नाहीये. त्यामुळं 5,000 प्रयोगशाळा जर लॅब जर महाराष्ट्रामध्ये असतील आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचं म्हणणं असेल की हे सगळे जे पदवीधर आहेत आणि जे याला पात्र आहेत अशा लोकांना जर ही टेस्ट करायची परवानगी दिली तर मोठ्या प्रमाणावरती चाचण्या होतील आणि जे बाधित रुग्ण आहेत ते त्यांचं निदान लवकर होईल आणि अक्षरशः 20 मिनिटांमध्ये हा अहवाल येतो. याचा खर्च देखील अत्यंत कमी आहे, परवडणारा आहे. तर एकूणच त्यामुळे लवकरात लवकर जर ही मागणी मान्य झाली तर त्याचा खूप मोठा फरक नक्की पडू शकेल. धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर नाशिकची बातमी आपण बघणार आहोत. कोरोना योद्ध्यांना आणखी 3 महिन्याचं विमा संरक्षण लागू करण्यात आलेलं आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हे इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण गाव पातळीवरच्या कोरोना योद्ध्यांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकमध्ये कोरोना योद्ध्यांना आणखी 3 महिन्यांचं विमा संरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. अंगणवाडी सेविका, त्यांच्या मदतनीस, आरोग्य सेवक यांना विमा कवच लागू झालंय. आशा कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलाय. न्यूज 18 लोकमतने याबाबत 10 दिवसांपूर्वी बातमी दाखवली होती आणि याची अखेर दखल घेतली गेली आहे. नाशिकमधून ही बातमी येते आणि गाव पातळीवर जे कोरोना योद्धा आहेत, अंगणवाडी सेविका असेल, आशा कर्मचारी असेल किंवा कंत्राटी कर्मचारी, आरोग्य सेवक म्हणून काम करणारे असेल, यांना हा खूप मोठा दिलासा मिळतोय. आणि याबरोबर यानंतरच्या इथे आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पाहणार आहोत इतर काही घडामोडी. बातमी आहे औरंगाबादमधली, कारण औरंगाबाद शहरात आजपासून कडक कर्फ्यूचा आदेश महापालिकेने दिला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतोय आणि हाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 ते 18 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या 8 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. खाजगी वाहनं घराबाहेर काढता येणार नाहीत. फक्त औषधांची दुकानं सुरू राहणार आहेत. वर्तमानपत्र आणि दुधाचं सुद्धा सकाळी 6 ते 8 पर्यंत सेवा सुरू राहील. हा कर्फ्यू औरंगाबादकरांच्या भल्यासाठी आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून तो काटेकोरपणे अंमलात आणावा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. खूप महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे. अनेक ठिकाणी ब्रेक द चेन म्हणून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन सुरू झालेलं आहे, पण औरंगाबादमधला कर्फ्यू 10 ते 18 जुलैपर्यंत अत्यंत कडक असणार आहे. कोणालाही विनाकारण घराबाहेर पडता येणार नाहीये, वाहनं काढता येणार नाहीयेत. सगळी दुकानं, सगळ्या सेवा बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक मेडिकल सेवा सुरू राहतील. औषधाची दुकानं उघडी राहतील. तर दूध आणि वर्तमानपत्र सकाळी 6 ते 8 या 2 तासातच लोकांना घेता येणार आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनो, तुमच्या चांगल्यासाठी हा कर्फ्यू आहे आणि कृपया त्याचं पालन करा, जेणेकरून औरंगाबादमधला प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. आणि राज्यभरातल्या लोकांना सुद्धा आम्ही वारंवार आवाहन करतोय की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, नियम पाळा. जिथे जिथे लॉकडाऊन आहे तिथे नियमांचं कडकपणे पालन करा. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.